बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सर्व प्रमुख पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। रालोआ आणि महाआघाडीतल्या पक्षांचे प्रमुख नेते आणि स्टार प्रचारक प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरारिया इथं जनसभेला संबोधित केलं। त्यानंतर भागलपूर इथंही त्यांची प्रचार सभा झाली। बिहारच्या युवा शक्तीवर सरकार विशेष मेहनत घेत असून ते बिहारच्या भविष्याचे वाहक बनतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह यांनीही प्रचार सभा घेतली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पूर्णिया इथं सभा झाली। त्यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा भाजपावर मतचोरीचा आरोप केला। नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारचा काही विकास झाला नसल्याचं राहुल गांधी म्हणाले।